उमेदवार आयात करणार असतील तर विचार करावा लागेल। शिरूरच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीच्या विलास लांडेल यांनी हे सूचक वक्तव्य केल्याचं दिसतंय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढील निर्णय घेईन असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मी इच्छुक असून मला 2019लाही संधी मिळाली नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। तर विलास लांडे यांनी हे सूचक वक्तव्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल एकंदरीत आता शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय। आढळराव असतील, प्रदीप कंत असतील, जे बाहेरून येत आहेत त्यांच्यासाठी पायघड्या घालण्याचं काम चालू आहे। तुमचं काय मत आहे? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणारी 2024ची जी निवडणूक आहे त्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे। मी स्वतः आदरणीय अजितदादांशी चर्चा केली की आता तुम्ही मला ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला संधी द्या आणि पक्षाकडे ती विनंती मी केलेली आहे। आता आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी 100% निवडून येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली ती कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि नेत्यांच्या आशीर्वादानं। आता हे सर्व झाल्यानंतर मग ऐन वेळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी आले। शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी काम करत असताना अजितदादांनी त्यांना आणलं आणि अजितदादांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही या आजही परत तीच परिस्थिती आली की शिवाजीराव आढळरावांना परत आणल्या जाते। असं असेल तर मग इतक्या वर्ष तुम्ही काम करताय, तुम्ही काय सांगाल? नाही, याच्यामध्ये जर समजा तसं त्या काळात आम्ही पाहिलं, ठीक आहे, आम्ही त्यावेळेस दादांचा शब्द मानला आणि आम्ही थांबलो। पण येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक एकनिष्ठ पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता कोणी असू द्या त्या ठिकाणी त्यांना तुम्ही संधी द्या। मग ते दिलीप मोहिते असो किंवा अतुल बेनके असो। दिलीप मोहितेंनी तर स्पष्ट सांगितलं की मी माझा निर्णय घेऊ शकतो कारण मी आढळरावांचं काम करू शकत नाही, त्यांनी माझ्या जीवावर उठलेले आहेत। मग असं असताना अजित पवार जर त्यांच्यासाठी पायघड्या घालणार असतील आणि पक्ष सोडून जर ते येणार असतील तर तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, आता तर लगेच काय मी निर्णय घेऊ शकत नाही। शेवटी मी दादांचा शब्द मानणारा एक कार्यकर्ता आहे। त्यांच्याशी गेली 35 वर्ष एकनिष्ठ म्हणून राहिलेले हे शहर त्या ठिकाणी घडवण्यामध्ये अजितदादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि देशामध्ये बेस्ट सिटी अवॉर्ड जे मिळाला तो अजितदादामुळे मिळालेला आहे। सचिन जबळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।